पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 वाजता आज पालघरमध्ये दाखल होणार असून काही मच्छीमारांशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार असल्याची माहिती JNPAचे चेअरमॅन उन्मेष वाघ यांनी दिली आहे। जिल्ह्याभरातून साधारणतः 50,000 लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती JNPAने दिली आहे। वाढवण बंदर प्रकल्प पालघरसह राज्य आणि देशाला विकासाच्या शिखरावर पोहोचवेल अशी माहिती JNPAचे उन्मेष वाघ यांनी दिली आहे। आज पालघर महाराष्ट्र आणि भारतासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे। भारताचा सर्वात मोठा सागरी प्रकल्प आज माननीय पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनाने सुरुवात होते। 76,220 करोड रुपयाची लागत असलेला हा प्रकल्प पुढील 50 वर्ष पश्चिम किनारपट्टीवर कोणत्याही नव्या बंदराची गरज भासू देणार नाही। 75 वर्षानंतर सुद्धा जो पालघर जिल्हा विकासापासून वंचित राहिला होता त्याला पूर्णपणे विकसित भारताकडे हा प्रकल्प घेऊन जाईल। या निमित्ताने आज माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी पालघरला येत आहेत। प्रशासनाच्या सहाय्याने JNPA आणि वाधवान प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे। आज संपूर्ण पालघरमधून व परिसरातून साधारणतः 50,000 लोक या सोहळ्याला उपस्थित राहतील। साधारणतः 10 ते 11 वाजेपर्यंत सर्व लोक इथे जमा होतील आणि त्यानंतर त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आपण इथे ठेवले जेणेकरून माननीय पंतप्रधान येण्यापर्यंत त्यांना करमणूक होईल। साधारणतः 1 वाजता माननीय पंतप्रधान हेलिकॉप्टरने पालघर इथे येतील आणि त्यानंतर 1:30 वाजेपासून हा कार्यक्रम सुरू होईल। सुरुवातीला स्टेजच्या मागे पालघरची जी मॉडेल प्रतिकृती ठेवली आहे तिथे ते साधारण 10 ते 15 मिनिटं आमच्याशी चर्चा करतील, आम्हाला काही प्रश्न विचारतील, प्रकल्पाचे बारकावे समजून घेतील आणि त्यांच्या अनुभवातून काही सूचनाही करतील। फिशरीजचंही काही मॉडेल आणि काही तिथे प्रदर्शनी ठेवल्या आहेत त्यालाही ते भेट देतील। काही फिशरमॅन आहेत त्यांच्याशी ते चर्चा करतील। त्यानंतर स्टेजवर येतील आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। मान्यवरांच्या भाषणानंतर प्रकल्पाचं भूमिपूजन होईल। काही फिशरीजचे प्रोजेक्ट आहेत त्यांचं भूमिपूजन होईल, काहींचं उद्घाटन आहे। त्यानंतर माननीय पंतप्रधान पालघरवासियांना आणि देशाला संबोधित करतील आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल।